घ्या पदरात. आणि सूर्याध्याय 18 आणि कळसाध्याय त्या ठिकाणी आपला चालू विषय जो आहे ते 2 मिनिटं उहापोह करू आणि पुढे जाऊ की भगवंत काय बोलतात, अर्जुनाचा विषय काय चालू आहे, अर्जुनाची अवस्था कशी बदलली ह्याबद्दल आपण थोडंसं चिंतन करू की ज्ञानानं अवस्था बदलते, त्या प्रकरणाचे नाम बुद्धीचे. म्हणजे काय तर तिला जाणीव होती परमात्म्याची. पहिली अज्ञानाच्या स्थितीमध्ये वृत्ती देहाला माझं म्हणत होती, खोट्याचं प्रेम येत होतं आणि दुःखाचा अनुभव होत होता आणि विश्व तिला सत्य वाटत होतं आणि मी देह हा तिचा सतत अनुभव होता. पण हा अनुभव चुकीचा आहे. त्याला भव म्हणतात, अनुभव नाही. त्याला भव म्हटले वेदांतानं, शास्त्रानं, गुरुनं. म्हणजे खोट्याला माझं म्हणणं, खोट्याला खरं करणं, खोट्या संग संबंध ठेवणं आणि खोट्याच प्रेम करणं, त्याला म्हणतात बुद्धी भवात आहे. भगवंतात नाही किंवा ज्ञानात नाही किंवा त्याचं कल्याण नाही किंवा तिला सुखाची अनुभूती नाही किंवा तिला परमगती नाही. तिला जर परमगती मिळायची असेल, तिला जर कल्याण करायचं असेल, तिला जर उद्धार पाहिजे असेल, तिला जर सार्थकता साधायची असेल तर तिला संतांच्या संगतीत राहावं आणि बोधाला धरावं. बुद्धीनं देहाला सोडावं. बुद्धीनं उलट केलं, बुद्धीनं देहाला धरले आणि बोधाला सोडले. हो माऊली. खरे का खोटे? हो माऊली. हा, मग बुद्धीनं देहाला धरलं म्हणजे जडाशी संबंध केला आणि जड म्हणजे खोटं, खोट म्हणजे दिसून नाही आणि दिसून नाही म्हणजे सत्ताहीन आणि सत्ताहीन म्हणजे पदार्थ असत, असत म्हणजे वंद्यापुत्र. कळालं? हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली. कारण पुत्र नसतो पण तिला मानलं म्हणजे शब्द मात्र तिला जागा असते. शब्द मात्र वंद्यापुरतच आहे. कारण तिला लेकरू नाही तर ती वंद्या, तिला पुत्र नाही तर आहे कसं म्हणायचं, म्हणून वंद्यापुत्र. नसून आहे वाटणं ते वंद्याला पुत्र आहे. तसं नसून देह वाटणं म्हणजे वंद्यापुत्र सारखं आहे. तसं शंख, शशाला शिंग नाही, आकाशाला सुवास नाही, तळहातावर केस नाही, असे जे उदाहरण आहेत ना ते असंच पदाला शोभणार आहेत. ते तुम्हाला विचारसागर मध्ये कळून येत आहे. पण तुम्हाला आता तिथे विषय निघाला म्हणून सांगते की अध्यात्माचा पाया जर मजबूत असला तर बुद्धीला भगवंताकडे आगमन करता येतं, देहाचं मन टाकता येतं, स्वरूपामध्ये थांबता येतं, स्वानंदाला भोगता येतं, परमानंदामध्ये मिसळता येतं आणि आपल्या रूपाला पाहता येतं. नित्यधाम म्हणतात त्याला, त्या रूपाला. समजलं? हो माऊली. पण बुद्धीनं आपल्या रूपाकडे जावं का देहाकडे यावं? तिला जाता येत नाही, मग संतांच्या सहवासात राहावं ना. बुद्धीला देहाकडेच राहता येतं. अनादिकालचा अज्ञानाचा डाग आहे आणि अविद्येचा भ्रम आहे, जन्मजन्मीतीचा देहाचे संगम आहे आणि तिला पंचभूताचं प्रेम आहे. हो माऊली. त्रिवार सत्य आहे. कारण ती भूताला प्रेम करते म्हणजे उपाधीला. आणि उपाधी ही दिसता क्षणी नाही, दिसायच्या आधी नाही, दिसताच्या नंतर राहत नाही आणि दिसताना ती उपाधी खरी नाही. त्याला म्हणतात दृष्टीसृष्टीवाद. पण खूप चिंतन केले नाही, असं नाही. त्याच्यामध्ये फार ज्ञानी लोकांचा हा वाद आहे. त्याच्यामध्ये श्रेष्ठवाद, विवर्तवाद. त्यानं ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते आणि ह्या दृष्टीसृष्टीवादामध्ये जगत नाही याची सिद्धता होती. मी ते नाही याचा अनुभव येतो. वृत्ती जगातून अलग होती, भगवंतात समरस होती, वेदामध्ये एकरूप राहती आणि स्वतःला स्वतः पाहून जीवनमुक्त होती. त्याला म्हणतात ज्ञानमय स्थिती.
आणि देहाचा संबंध करणारी वृत्ती अज्ञानमय स्थिती. संबंध देहाचा म्हणजे खोट्याचा, ओळख जगाची म्हणजे भ्रमाची, अनुभूती दुःखाची म्हणजे वृत्ती अविद्येची. हो माऊली. एवढं कळायलाच पाहिजे. कारण ज्ञान मार्ग आहे हा. इथं आपली ओळख आहे आपल्याला, इथं मुक्ती आहे, इथं भगवत प्राप्ती आहे, इथं सुखाचं ऐश्वर आहे, इथं गीतेचं फल आहे, इथं वेदाचं स्वारस्य आहे, इथं बुद्धीला निजधामामध्ये आगमन आहे. तिची यात्रा ही पूर्ण आयुष्याची खरी यात्रा आहे. ती परमात्म्यापाशी राहते जाऊन. बुद्धी भगवंताला आलिंगन देते. तिला भेटायचं असतं, तिला परमात्म्याला भेटायचंय. हा अतूट विश्वास आहे तिचा. मी भेटणार या देहातून त्याला. कुणाला? भगवंताला. हरिला म्हणा, शिवाला म्हणा, कृष्णाला म्हणा, काना टाना फाना, काय नाव द्यायचे ते द्या. त्या नावात आम्ही अडकलो नाहीत. तुम्हाला अडकायचं तर अडका. ज्याला नाव नाही रूप नाही आम्हाला पक्का सांगितलंय. आम्हाला नाम रूप रहितकडं त्या भगवंताला जाऊन धरायचंय. बुद्धीच्या माध्यमातून ब्रह्मरूप बनायचंय वेदाच्या साह्यातून. आणि स्वतःच सुख घ्यायचंय महावाक्याच्या हातातून. म्हणून नामारूपाच्या पळी जायचंय वेदातून. समजून घ्यायचा विषय असतो वेद. अनुभवाचा विषय वेद. स्वानंदाचा प्रसाद म्हणजे वेद. विखोन करणं म्हणजे वेद. परमात्म्याच्या बुद्धीचा संगम म्हणजे वेद. सुखाचा सहवास म्हणजे वेद. आनंदाचा प्रकाश म्हणजे वेद. दुःखाचा नाश म्हणजे वेद. आणि गीता म्हणजेच वेदाचे एक अंग. तिथूनच आली ती जन्मली ती वेदातूनच. म्हणून तिला श्रुती माता म्हटलंय. श्रुतियों की राणी है. वेदाचं एक अंग म्हणजे गीता आहे. तो कळत नाही म्हणून गीताच्या रूपानं प्रगट झाला भगवंताच्या मुखातून. वेद त्याचं नाव गीता. गीता कळत प्रगट झाली ओवी, त्याचं नाव माऊली. आणि माऊली म्हणजे आनंद, त्याला म्हणतात मोक्ष. साष्टांग दंडवत माऊली. माऊली म्हणजे आई. आई म्हणजे आनंद. आनंद म्हणजे सुख न संपणार. आई जाती आनंद बी गेला. जन्म देणारी आई संपली, गेली टाकून लेकराला. आधीच टाकलं असतं पोरीला, घरी दिलं, कसलं बी घर बघितलं, फेकून दिलं. ते म्हणते तुझं नशीब. पण तुला बघताना का डोळे घेते का तुझे? तुझं नशीब म्हणते आता. टाकून दिलं कुठं बी सर, पट्टा 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 काढल्या बाहेर. आणि तुझं तू बघ म्हणते आता. हे माझ्या पोराचं आहे. माय ते बाप. पण संत माय बाप तसे नाहीत. कुठे टाकत नाहीत ते. ते भगवंतासोबत एक करतात. ते सुखाचं राज्य आणून देतात. ते ब्रह्मविद्येचा प्रसाद मुखात देतात. आनंदाला प्रगट करतात. संत माय बाप जीवाला सुखात ठेवतात. हो माऊली, नमस्कार. अगदी म्हणून त्यांना माय बाप करा आता. इथं सोडून गेली की कोणी ढगात, कोणी खाली, कोणी वरी, कोणी राहिले असतील, कोणी गेले असतील. राहणारे ब्रह्मसुख देत नाहीत. आणि गेल्यानंतर काहीच दिलं नाही. कुठे फेकून दिलं, निघून गेले. त्याचा ते विचार करायचं कामच नाही. आपलं भाग्य असत, त्यांना बोलायचं नाही. आपले कर्म असतात तसे, निमित्त असतात ते, प्रारब्ध असतं आपलं. म्हणून ते सहज झेलायचं असतं आणि हृदयामध्ये ईश्वराला जाणायचं असतं.
परमसुखाला भोगायचं असतं, अध्यात्मामध्ये जगायचं असतं, वेदाला बघायचं असतं, स्वरूपामध्ये रमायचं असतं, देहातून निघायचं असतं, सत्संगामध्ये जगायचं असतं, श्रवणाला भोगायचं असतं, मी कोण कळून जगायचं असतं. रामकृष्ण हरी. साष्टांग दंड सद्गुरु महाराज. म्हणून श्रवण हे महत्वाचं आयुष्यात. साधू संघ तुम्हाला म्हटलं ते माय बाप कसे करते ते, एखादे हुशार असतील चांगले, 5 असो 6 असो चांगल्या ठिकाणी बसवते, ते दुनियाचे हुशार चालाक चपटार एखाद्या मिळत सगळ्याला भेटत नाही तसले. तो भाग वेगळा. पण संत मायबाप हा भाग वेगळा. मग कसा लेकराला कसले डावा असो, कांगला असो, बांडा असो, कैरा असो, ते सुखाला सुख देतात. ते रूप नाही पाहत, अरूपच करतात. चित्तात ज्ञानच भरतात, त्याला भगवंताकडे नेतात, त्याचं अज्ञान धुतात, त्याच्या चित्ताला चिन्मय करतात, त्याच्या हृदयामध्ये रामाला प्रगट करतात. संत मायबाप जगामध्ये मान असतात. तुम्ही माना आता कड्ड्याचा, तुमच्या मान्यावर डिपेंड नाही परमार्थांचं. पण सत्य हे. हो माऊली, साष्टांग दंडवत. खरंय. सत्य हे. मुलीकडे अडचण असली, काही प्रसंग असला, काही कठीण असलं तर विचार नाही करत मायबाप, असून सुद्धा सगळं. पण संत विचार वेळ देत नाही, त्याला सगळं दुःखातून बाहेर काढतात, त्याचा पाप भस्म करतात, त्याचा भेद नष्ट करतात, त्याला भगवंताकडे नेतात, त्याला पूर्णता देतात, त्याला जन्म मरणातून बाहेर घेतात आणि सोमध्ये एकरूप करून त्याला हरिरूप करतात. म्हणून ह्या मायबापाला प्राण ओवाळून टाकावा, प्राण सर्व वाळायची तयारी ठेवावी. म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतारत माधराया कारण, उद्धराय जन जड जीवा. तुमची कीर्ती काय वर्णन करू? तुमचा जन्मच जडाच्या उद्धारासाठी आहे. माय म्हणजे तुला लग्न करून दिलं, चांदी दिली, आता ओंडा दिला, आता बोलू नको हा माझ्या पोराचं आहे सगळं आता. आणि ते पोरग बोऱ्या वाजवते की वाजवते म्हणते बोऱ्या, तुला देत नाही. संत तसं म्हणत नाही. न मागता न सांगता कळविल्यानंतर न सांगता दुःख बंद करतात, न सांगता अज्ञान समाप्त करतात, न सांगता जीवाला शिव करतात, न सांगता चित्तात प्रेम भरतात, न सांगता अंतःकरणाचा बात करतात, न सांगता त्याच्या हृदयामध्ये सुखाचा झरा उत्पन्न करतात, दुःखाला बाधित करतात, विषयाला दूर टाकतात, वृत्तीला स्वच्छ करतात, अंतःकरणामध्ये हरीला प्रगट करतात. ते संत मायबाप आमच्या हृदयात असतात. हो माऊली, सेविता हा खरंच जीव जरी व्हायला तरी कमी, जीव तर भेटू शकत नाही. म्हणून त्या मायबापानंतर हे मायबाप असावे. हो माऊली, ची गरज आहे. म्हणून त्याला प्राणापेक्षा जीव लावावा. त्यांची घडीत सेवा करा, त्यांचा सहवास करावा, त्यांच्या बोधामध्ये जगावं, त्यांचं चरण हृदयात ठेवावे, कारण ते उद्धार करतात. ते तुम्हाला सुखमय करतात, तुम्हाला हरिमय करतात. हरिमय
मी तुमच्याकडे यायचं म्हणून 1-2 मिनिटं बोलताय ना विचारलं, तुम्हाला संपलं चिंतन, मी थांबणार आहे. जैसे अंबी सांगितले तैसेच हृदय फावले, तरी सांग पावहिले पुसेन ते मी, तरी सांग पावहिले पुसेन मी. अर्जुना, तुला आतापर्यंत सगळा वेदाचा सार सांगितला, श्लोकाचा भावार्थ सांगितला, 18 देववीचं ज्ञान पण दिलं. आता तुला सगळं समजलं म्हणलास? हो देवा. तू साठवलं म्हणलास हृदयात ज्ञान? हो. मग तू ज्ञान जर हृदयात साठवलंस, तुला माझं सगळं चित्तात तुला ते धरता आलं, बुद्धीनं अध्यात्म ग्रहण केलं, तर तुला मी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देशील? हो देवा, बोला. देता येत? हो देतो. अजून बोलले देतो. भगवंत काय विचारतात? खाली चला. पुसेन ते मी, तरी स्वज्ञान जनिते, तरी स्वज्ञान जनिते, स्वरूपाच्या अज्ञानानं. जे तुला प्रसंग ओढावला होता, युद्धात तू रडत होतास आणि खोट्याला माझं म्हणत होतास, आता तुला खरं ज्ञान दिलं तर खोटं बाजूला गेले की नाही? मोह संपला की नाही? तुला माझी प्रतीती आली की नाही? बुद्धीनं ऐक्य केलं की नाही? देहाचं ऐक्य संपलं की नाही? माझा अनुभव आला की नाही? जगाचा अनुभव टाकलास की नाही? अज्ञान संपलं की नाही? ज्ञान प्राप्त झाले की नाही? बोल. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. छान बोले भगवंत. काही जरी बोलले तर अर्जुन पण त्याच मानात झालता. अर्जुन कृष्णाहून अलग नव्हता. जी भगवंताची स्थिती होती ती अर्जुनात झाली होती. हे जे तुम्हाला आज बोलणार आहे थोडस, की कोणती स्थिती आहे भगवंताची, कृष्ण परमात्म्याची, जी जी झाली कृष्ण अर्जुनाच्या अंतःकरणाची स्थिती. काही गोष्टीनं शब्दात नाही मांडता येत. जर आईला विचारलं तुम्हाला किती प्रेम आहे मुलाचं, 1 क्विंटल, अर्धा क्विंटल, 10 किलो, 5 किलो, 20 किलो, 50 किलो, तर ती अशी बघती. ती म्हणती प्रेमाला मोजता येत नाही, तसा अनुभवाला शब्दात मांडता येत नाही. अगदी माऊली मांडतात. तरी पण तुमच्याकडे स्फुरण ते तुमच्याकडे येतो तरी पण. हो माऊली. चमत्कार आहे. अगदी खरंय. जे शब्दाच्या परी असतं ते तुमच्या परी बोलल्या जातं. हे भाग्य म्हणजे साधकाचं आणि अंतःकरणाचं, या कुडीचं, माझ्या आईने दिलेल्या, त्याचं भाग्य आहे. हाडामासाचं, त्या श्वासाने दिलेल्या कालाचं, हातात असलेल्या ग्रंथाचं, त्या ग्रंथातला बोध हृदय भोगतय, ते हृदय भाग्याच आहे. ज्याला ज्ञान ग्रहण करता येतं, ज्याला वेदात राहता येतं, ज्याला गुरुचं वैभव घेता येतं, ज्याला देहातून बाहेर येता येतं, ज्याला अध्यात्म चाकता येतं, ज्याला वेदामध्ये जपता येतं, ज्याला स्वानंद सुखाचं प्रेम सहज येतं, स्वानंदामध्ये मन रममान होतं, तो जीव जीव नसून साक्षात शिव असतो. हे आमचं ज्ञानाचं वैभव आहे. तुम्हाला झेपत नाही, तोलत नाही, कारण तुम्ही तपश्चर्या करत नाहीत, नाही करत. जेवढं पाहिजे वैराग्य तेवढं नाही आपल्याकडे. जेवढी अनुभूती भगवंताची नाहीये, जेवढी संपत्ती वेदाची ती नाहीये, कारण आपण ती कमवली नाहीये. जसं की प्रॉपर्टी आपण कमवतो भौतिक, पण ती तुझी नसती, पुढच्या पिढीची असती, मागच्या पुढच्याच म्हणे. मग प्रॉपर्टी तुला तुझी वाटती, पण ती तुझी नसती, नंतरच्या येणाऱ्या पिढीची असती, मुलाबाळाची असती. तसं तुझा देह ना तुझी नाहीये, इंद्रिय तुझी नाही, तर मग इंद्रियाकडनं जाणार ज्ञान वेदांताचे, अंतःकरण भगवंताकडे नेण्याचा बोध
गीतेचा आहे आणि भगवंताचा ऐक्य होण्याचं ज्ञान महावाक्याचं आहे. साष्टांग दंडवत. हे कळावं म्हणून तुम्हाला मी सांगितलं, प्राणापेक्षा जास्त प्रेम करत होतो आम्ही त्या मठाला, गुरुला आणि ग्रंथाला. आम्हाला ईश्वर नंतर आवडायचा, आधी गुरु, अध्यात्म, चिंतन, पाठ, वेद आणि तो मठ. नंतर संसार आम्हाला शिवत होता. पूजन पूजन नंतर, आधी गुरुचरण, आधी गुरुसन्मान, वेदाचं चिंतन, ब्रह्मज्ञानाचा रस कानाच्या दारातून आत घेणं ही आमची पूजा होती. महावाक्याच्या द्वारात बुद्धीला नेणं आमचं भजन होतं आणि ईश्वराची संग बुद्धीला समरस करणं हे आमचं ध्यान होतं. म्हणून ही जागा मिळाली व्यासपीठ आणि माझे साधक मायबाप मिळाले. कुणालाही मिळत नाही ते लेकराचे, कुणाचे पुण्यवंत आहे ते लोक. कारण जे ज्ञानात एंट्री होती ते पुण्यामुळं, वेद कळतो तो अधिकारामुळं, साधू मिळतात ते जन्मजन्मीच्या अगाध पुण्यामुळं. वेदांत शास्त्रात एंट्री होणं पेन नाहीये. बहिरंग ऐकायला भूत येतो त्याचं आम्हाला माहित नाहीये, पण जो वेदाकडे येतो, गीतेला जाणतो, भगवंताला पाहतो आणि भगवंतच होतो, हे गीतेमुळे, वेदामुळं, साधूच्या कृपेमुळं, आयुष्याच्या तपामुळं, मनाच्या जपामुळं, हृदयाच्या एक निर्विकार अवस्थेमुळं, ज्ञानामुळे हृदय निर्विकार बनतं. विकार टाकून देत हृदय, त्याला विकार नको वाटतं, संबंध देहाचं नको वाटतं, जगताचा भ्रम आवडत नाही, विषयाचं जाण पटत नाही, साधूची संगत पटते, वेदाची अनुभूती त्यांना जडती आणि गीतेचा प्रभाव मनावर पडतो, तो जीव आत्मा परमात्मा होतो. साष्टांग दंडवत माऊली. म्हणून ही तपश्चर्या बोधाची असावी, ही संपत्ती वेदाची गोळा करावी. तुझ्या संपत्तीत वाटण्यात सुनाचे बांधणे, पोरात क्लेश आहे, मग ते पोट्ट म्हणतं तुला ते आवडते, आई तुझ्यात प्रेम करती, कोबाड फोडा त्याच. सुरू होत मग त्याला कमी मला जास्त कलह सुरू होतो. तुमच्या प्रॉपर्टीचा विषय, पण आमच्या प्रॉपर्टी मध्ये कलह जातो, हे संपतो, भेद नष्ट होतो, परमात्मा स्पष्ट होतो आणि जीव शिव होतो. हे आमची प्रॉपर्टी. नो वाटणी, नो भांडण, नो स्टॅम्प पेपर, नो रजिस्ट्री, नो वकील, नो पैसा. तुमच्या प्रॉपर्टीला चाटायला वगैरे कमी नाही आम्ही, कधीच नाही, नाता नको ना, कारण आमची प्रॉपर्टी राम आहे, त्यांचा आम्हाला प्रेम आहे, त्यांची आम्हाला जाणीव आहे, त्यांचा आमचा संबंध आहे. तुझ्या प्रॉपर्टीला कोण रिकाम आहे बघायला, ही तुझ्या डोक्यावर नाच. प्रॉपर्टी आमच्या रामाची आहे, अनुभूती प्रेमाची आहे, स्थिती ऐक्याची आहे, अनुभूती सुखाची आहे, प्राप्ती त्या शिवाची आहे, मुक्ती ज्ञानाची आहे, ही आमची रीती जगण्याची आहे. तुझ्या प्रॉपर्टीला नजर बी टाकत नाही आम्ही, घेऊन बस, नाचत बस, थाय थाय. कळलं? हो माऊली, अगदी खरं. रामच ज्याचा झाला त्याला जडाचं काय प्रेम. वाटतं कधी वृत्ती चुकून माकून बाहेर येते, पण ती पण आपल्या रूपामध्ये जाते. तिला तिचं सहज जीवन आवडतं, सहज तिची अवस्था आवडती. ज्ञानी लोकांची सहज अवस्था असते, मुक्त अवस्था. अज्ञानी लोकांची ती अवस्था काम, क्रोध, शोक, माती, धोंडे, दगड चालू असतं त्याचं धिंगाणा, उभा धिंगाणा असतो. त्याला तर मग्नात असते, रजात असतं, येतं देवापासून तग्नात जाते
आम्ही गुणाला टाकून भगवंतात येतो. तुझं गुण तुझ्यापाशी ठेव बांधून. कधी सत्व, कधी रज, कधी तम. गुणामध्ये खेळते होय तो. गुणाला संपाव. वृत्तीतून गुणाला टाकून दे बाजूला. वृत्तीतून गुण बाजूला जाण्यासाठी ज्ञान आहे. गुणातीत होण्यासाठी श्रवण आहे. आणि तिथं गुणाच्या पलीकडे भगवान आहे. आणि तू त्याचा संबंध वृत्तीनं केला बुद्धीनं, मग तो राम आहे. देहाचा केला तो राम आहे. विषयाकडे गेला पाप आहे. मग इंद्रियाकडे आलं मोह आहे. आणि त्यानं भोग भोगले. साष्टांग दंड काय सुंदर येते माऊली. मुळी जागवा. त्याला द्यायचं तो देतो. त्याला फक्त ओळखा. तुझे छप्पर फाडून तुला देतो की नाही बॉन्डवर लिहून देतो तुम्हाला मी. फक्त त्याला ओळखा. तुला मोजता येत नाही तेवढं दिन तुला ते वैभव. कळत नाही लोकांना. की दे देवा, ते दे देवा, ते दे देवा. ते मग आल्या परत काय पण मागते, मला मागतच नाही. माझं मागते, मला मागत नाही. देऊन टाकतो. खरे बाबा केवढा डिफरन्स आहे. मला मागायचं माझं मागायचं. जेव्हा ज्ञानी भक्त येतो त्याच्यापाशी तो सुखावतो. कारण त्यानं मला प्राप्त केलंय. त्याच्या हृदयात मी जाऊन बसलोय तरी तो माझ्याकडे आलाय. तरी आलाय. त्याने मला मिळवते. त्याने माझ्याशी संबंध केलाय. त्याचा माझा अभेद झालाय तरी तो माझ्या चरणाशी आलाय. किती महान आहे हा. किती भाग्यवान आहे हा. त्याला काय काय करू. 2 भुजाची 4 भुजा करू. कमळाने त्याची पूजा करू. त्याला माथ्याचं मुकुट करू. त्याला आलिंगन देऊ. काय काय करू मी. त्याला सुधरत नाही. वेडा पिसा होतो देव. वेडा. खरंच देव वेडा व्हायला. खरंच तो वेडा होतो. म्हणून ज्ञानाकडे या. जीवनमुक्त व्हा. देवाला पण तुमच्या भेटीची आशा असावी. आणि त्यानं तुम्हाला बोलवावं, समोर उभा करावं आणि मग त्याची बघावी काय अवस्था आहे ते. मग ते पितांबर गळते, ते पडते, मुकुट खाली पडते, मग काही बी होते. हो माऊली. हेच कळावं. भक्तीनंतर ज्ञानाकडे वळावं. ज्ञानानंतर अनुभवात यावं. आणि अनुभव जगाला देऊन एकट्यानं खाऊने जगाला पण द्यावा. त्याला महात्मा म्हणावं. रामकृष्ण हरी. साष्टांग दंड सद्गुरू माऊली. हो ताई. चला जास्त बोलायचं नाही म्हणते. रोज बोलते. एखादी बाई म्हणते भांडत किती हे माझं काही नसतं. निमित्त मात्र मी. माई त्यांना पण ऐकायचं. ते फावले साठवलं तरी सांग पावहिले कुशीने ते मी. तुला विचारलेलं सांग बरं. हो देवा. तरी स्वज्ञान जाणते मागील मोहे तू ते भुलविले तो येथे असे की नाही. माग तुला युद्धाच्या प्रसंगी तुला स्वरूपाचं अज्ञान होतं आणि त्याच्यामुळे मोह झाला होता. आणि ते मोहन तुला भुलवलं होतं, पिसं लावलं होतं. तो मोह आता आहे की गेला. सुअज्ञान जनिते. काय वाक्य येतं आणि काय होईल पटापट 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 लागते बघा. काय आशीर्वाद आहे ग्रंथाचा संताचा माहित नाही. पण होवी अशी लागती. अरे बापरे. खरे माऊली. खूप सुंदर वाटते. खूप सुंदर. ग्रंथाचा प्रसाद आहे. माऊलीचा प्रसाद आहे. कृपा प्रसाद. कृपा खूप कृपा आहे माऊलींच्या ग्रंथाची. माझ्या खूप कृपा आहे. हे बहु पुसो काय. हे बहु पुसो काय. तुला विचारलं मी अर्जुना. सांगे तू आपल्या ठाई
तुझ्या ठिकाणी काय बघतोस तू? मला पाहतो को कर्मा कर्मा पाहतोस. सांगे तू आपल्या ठाई कर्म अकर्म कानी देखता असी. तुझ्या ठिकाणी तू कोणाला बघतोस? मला बघतोस का कर्माला? काय प्रश्न केलाय? बापरे. चला. पार्थ स्वानंद करसे अर्जुन आता. अर्जुनाची अवस्था काय होती? स्वानंद रसामध्ये बुडाला होता आणि ते म्हणतो तू कर्माला बघतो का मला? अर्जुन म्हणतो का डोकं पडवा का देवा पुढे आता? सगळं माहिती सर्वज्ञ माय बाप आहे, त्याला कळायला मी कुठे आहे. मला म्हणते तुझा मोह गेला की नाही, आता काय करावं या कृष्णाला? त्या गळोनी म्हणतात काय करावं ह्याच्या खोड्याला. आता अर्जुन म्हणतो काय करावं ह्या कृष्णाला. ह्याच्यामध्ये मी समर्थ झालो, एवढे ज्ञान मला दिलं, माझी देहस्थितीनं संपवली, ह्यानं मला बोधात हृदयामध्ये साठवलं, मला हरीकडे पाठवलं, ह्यानं उभा टाकून गीता सांगितली, माझी बुद्धी हरी झाली, मी कृष्णाच्या स्वरूपात समर्थ झालो, आणि हे म्हणते तुम्हाला की तो का रे बघतो का मला बघतो? काय वाक्य आहे. अर्जुनालाच प्रश्न पडला देवाबद्दल, शंका आली, असं कसं बोलायला? वेळ झालं काय हे कृष्ण? काय पण बोलायला मला? त्याला माहिती त्याच्या स्वरूपात आलो मी, तद्रूप झालो मी, स्वानंद पदावर आलोय, मी ब्रह्म झालोय, आणि मला म्हणतोय काना आणि तू कर्म बघतो का मला बघतो? कळलं ना का तुला काय बघतो मी ते? तू सर्वज्ञ आहे देवा, मग कशाला मला बोलतो असलं? हा प्रश्न पडला अर्जुनाला. स्वानंद करसे तो अर्जुन कृष्ण परमात्म्याच्या मूळ स्वरूपामध्ये एकरूप झालाय, स्वानंदामध्ये बुडालाय, आत्मसुखाचा आनंद घ्यायलाय, तो देहभानातून निघालाय, आणि भगवंत म्हणते तू कर्माला बघतो का? जर मी देहावर असेल तर कर्म बघाल, मी स्वानंद रसामध्ये बुडालो, मी कर्माला का बघाल? माझी वृत्ती राहिली नाही, निवृत्ती झाली, माझा अनुभव तुमचा आला, मी तुमच्याशी समरथ झालो, मी ब्रह्माशी एकरूप झालो, मी देहातून भिन्न झालो, भेदाला मी बंद केलं, अभेदात मी आलो, बुद्धी तुमच्या समरथ झाली, आणि तुम्ही म्हणतात कर्माला बघतो का? कळलं का काय तुम्हाला? हे मला कळायला 3 दिवस लागले. क्लिष्ट आहे. सोपं नाहीये. तुम्ही आम्हाला किती सोपं करून सांगता माऊली. केवढं भाग्य आमचं. छोटे छोटे नाही हे जे कर्म तुम्हाला शब्द सांगून तुम्हाला कळत नसतं. एक शब्द बोलून पुढे गेले असते मी, तुम्हाला काय कळायला असते? नाही कळलं असतं का? नाही माऊली, नाही कळत नाही. पण तुम्हाला कधीच गुंडाळत नाही प्रेरणा, कधीच गुंडाळून टाकत नाही तुम्हाला. गुंडाळते का सांग? नाही माऊली, कधीच नाही. नाही माऊली, कधीच नाही माऊली. मला कर्म आणि अकर्माचा अभ्यास मी 3 दिवसापासून बघते शब्दाकडे या. पण या आत्ता वेळ लागला, तिला अभ्यास केला नाही असं नाही, पण वेळ आत्ता बसला. ते वाक्य जेव्हा तुमच्याकडे आले ना, खट 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 हृदयातून, ते उत्तर होतं भगवान अर्जुनाचं. देव पण परीक्षा घेतलं, एवढं सांगितलं मी. पार्थ स्वानंदे करसे विरेलाय सा भेद दशे. आता पार्थ माझ्यामध्ये एकरूप झालाय, तिथे बुडून राहायला कसं करू? कुणाला सांगू पुढची गीता? अजून झाल्या त्या 200-300 ओव्या, श्लोक राहिले गीतेचे, आणि तो तर माझ्यात बुडालाय, म्हणून त्याला देहावर आणायचं, भेदात ठेवायचे. अरे तुझं बंगाल कोड कौतुक तुझं. सांग कोणाला, मला नको सांग. अरे तुझ्याशिवाय कोणाला सांग? मग तुझ्या पदावरून मी रसात आलो, मग तू मला देवावर आणतो, आणावंच लागतं अर्जुना. का? मला पुढचं काम करायचंय. पोरग UPS झालंय, माय मग इकडे उद्घाटन करायचंय. आला का नाही बुचकळा? समजलं का? हो माई, नाही समजलं. हो माई. तो UPS मध्ये बसलाय, दालगाडीत आलाय, माय म्हणती जवळ आहे माझ्या. म्हणतो एवढ्या कष्टानं मी बसलो, तुझ्यापाशी येऊन काय करू? तसं अर्जुन म्हणतो मी एवढ्या कष्टाने तुमच्या पदावर आलो, वेदावरून काय करू? माऊली कळावं लागतं एवढं.
एवढी बडबड करावं लागतं. सोपं नाही बेटा, ओवी सोपी नसते. तुम्हाला वाटते सोपी, पण तसं नाहीये. नाही माऊली, सोपीच नाही खरंच. गुलाबाचं फुल दिसताना छान दिसतं ग, पण तोडताना काटा लागतो हाताला, रक्त बंबाळ होते, तेव्हा फुल येते हातात. साष्टांग दंडवत ताई. हा तसंच आहे. आता आहे का पार्थ स्वानंद करसे विलेलाय सा भेद जसे आणि लाये नेमिसे प्रश्नाची ने. त्याचं निमित्त केलं आणि त्याला भेदावर आणलं आणि त्याला प्रश्न विचारले, तू कुठे आहे, तू कुठे आहे, माहित नाही काय तुम्हाला? पण अर्जुना, तुला भेदावर आणायचं होतं, पुढचं ज्ञान सांगायचं होतं, ओव्या पूर्ण करायच्या होत्या, राहिलेले श्लोक सांगायचे होते. तू माझ्यात आलास हे मला माहित होतं, आणि मग तुला भेदावर आणल्यास कला मग कसा मग तुला ज्ञान देऊ? तुला ज्ञान रूप झाला, पुन्हा ज्ञान सांगायची काय गरज आहे? मग तुला भेदावर आणायचं, पुन्हा ज्ञान सांगायचं, पुन्हा बाहेर काढायचं माझ्यापासून. असं तुमचं नाटक आहे बाई. हो हो, नाटकच करतो मी, माझं कामच ते. खरे माऊली, साक्षात कृष्ण परमात्मा बोलायला. लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. इतकं छान रूप आहे का बघा ते. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. आणि त्याचा एक पाय भेदाचा आहे, असून नाहीये तर मिथ्या खोटा आहे. एक पाय खरा आहे, तो सत्य ब्रह्म आहे, आणि एक खोटा आहे, तो साकार आहे. असं लंगड्या. बघा तुम्ही कृष्ण रामतानाचा एक पाय वरी कोणत्या घरात जाऊन बघा, लंगडा कसला देव आहे, एक पाय वरी कोण बसलाय. दोन्ही पाय राधेपाशी येतं, राधेपाशी उभं टाकताना दोन्ही पाय. रामबाई किती सुंदर अर्थ सांगितला तुम्ही. मग खरंच पडलं होतं, भजन तर आवडते पण नाही, आणि हे पण टाकायचं नाही. कारण तो कसा आहे तर तुला गमती नाटकी आहे. तो साकार होतो आणि भुलवितो. का? कारण त्यानं वचन दिले ना गवळणीला, त्याच्यामुळे तुम्हाला सुख देतो. मग ते सगळ्या श्रुती माता होत्या गवळणी, म्हणून ते साकार झालं आणि त्यांना सुख दिलं. यशोदेला मागितलं होतं तपस्या करून, तू माझ्या पोटाला ये आणि मला बाळ म्हणून सुख भोगू दे, ते पण दिलं. काय काय कोणी मागतं ते मग साकार झाला. त्याला काय काम नव्हतं का साकार व्हायला? त्याला गीता सांगायची होती, महाभारत काढायचं होतं, म्हणून ते साकार झालाय. ह्या कामासाठी साकार झालाय. पोरगी माहिती नाहीये, लग्नासाठी कामाला माहिती आली, जाणार ते पुन्हा सासरी, काम झालं की सासरी, मग कृष्णाची लीला झालं की तिच्या सासरी. किती छान सांगता हो माऊली. खरे माऊली, सांगतात माऊली, गोटी करतात. बोलवण केली की जायचं मग माहिती घरी. काय म्हणते तुला ताई, मला कालच प्रश्न पडला होता, देव एका पायाने लंगडा आहे लंगडा. त्यानं पूर्ण भक्ती होत नाही, ज्ञानाला भक्ती पूर्ण होती. त्याचं रूप ते पूर्ण नाहीये, हे स्वरूप पूर्ण आहे, म्हणून लंगडा आहे लंगडा. किती छान ताई, अष्टांग. चला पुढं. पार्थ स्वानंद करसे विरेले सा भेदसे आणि लायने विषय प्रश्नाचे ने. असा प्रश्न करून त्याला वेदावर आणलं, आणि तो कुणाला बघतो विचारलो. ते म्हणलं, देवा मी तद्रूप झालो, आता बघायचा विषय संपला. जेव्हा वृत्ती देहाकडे असेल तर बघणं करणं ठेवून असतं, वृत्ती देहातच नाही, ते राम झाली, तुमच्यापाशी आली, तदाकार झाली, व्यवहार माहित नाही, व्यवहार झाला तर संबंध नाही. जग दिसत सत्य नाही, जग दिसत सत्य तू नाही देवा. देहभाव उत्पन्न नाही माझा, कोणता मग आत्मभावात आहे मी. म्हणजे देहभावात कर्म अकर्म आहे, आणि आत्मभावात तुझं दर्शन आहे, तुझा संबंध आहे. तुझं कर्म कुठं लागलं,
फक्त तू आहेस. जेव्हा देहभाव आहे तेव्हा जगत आणि कर्म आहे. तू सांगितलं की मला विचारतो का? तू शिकवलं नाही, तू ज्ञान दिलंस, मला अज्ञान दिलंस, मला देहातून बाहेर काढलंस, मला वृत्तीला बाजूला टाकलंस आणि मला तुझ्यामध्ये आणलंस, एकरूप केलंस. मी तन्मय झालो, मी ब्रह्मरूप झालो. आता कर्मात कसं राहील? जरी मग वृत्ती देहात आहे तर कर्मात आहे, मी तुझ्यात आहे तर कर्माच्या परे. कळलं का तुला देवा? सुंदर आलं. किती अर्थ आहे भरलाय. खूप सुंदर. हे कळत नाही बेटा घरी बसून. मला ना तुम्हाला हो नाही कळत. दोघाला पण नाही कळत. पण इथं काही कळणं न कळणं राहतच नाही. काय हृदयातून भगवंत देतो धना. भेला का अर्जुन देवाला बोलायला लागता? बोल भेला का? नाही 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 खोटं बोलला का? बोलायला नाही नाही अर्जुन बोलायला बापरे. ते मग तुम्ही सांगितलं मग ज्ञान, मी ज्ञानात आलो. मग तुम्ही म्हणतात कर्माला बघितलं का? ज्ञान व वृत्ती कर्माला शिवत नाही देवा, आणि देह व वृत्ती तुमच्याकडे राहत नाही देवा. हे तुम्ही सांगितलंय मला वेदातून. ज्ञान व वृत्ती कर्माचा संबंध होत नाही. तो कर्मयोगी कर्म करून कर्मात अभिन्न असतो. क्रियेचा अभाव असतो, जगताचा बाध असतो आणि तुमचा स्पर्श असतो. क्रिया सुन्न होती की खरी हृदयाची रामाची स्थिती. साष्टांग नमः. ते कळायला पाहिजे मर्म. हेच मग तुम्हाला वाटतं ना छाया बोलती, ह्याला नाव ठेवती, त्याला नाव ठेवती, ह्यांच्यापाशी द्यायला हे नाही. भामट्या म्हणते मी त्यांना, भामट्या. होणारे, वेदाकडे राहणारे, गीतेला जाणणारे आणि ओवीला रसपान करणारे आम्ही गुरुजींचे भक्त आहेत. खरंय माऊली. तसं कुणाला मान देऊ, कुणाला मान्य करू आम्ही? कधीच नाही. खरं ते खरं, खोटं ते खोटं. चला, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. तरी पुढील साधावया कार्यार्थ, तरी पुढील साधावया कार्यार्थ. मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघोनेदी, मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघोनेदी. पुढचं कार्य साधायचं होतं. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. काय शब्द हृदयात कोरायसारखा शब्द आहे, अनुवादासाठी नाहीये. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. हे शब्द कधी आपण घोटला का सांगा बरं? नाही माऊली. पुढे पळायचं कधीच बुद्धीला आपण थांबवलं नाही या शब्दावर. का बरं बोलले भगवंत असं? कारण पूर्ण बोधाच्या सागरामध्ये अर्जुनाच्या बुद्धीला आणले, देहाला नाही. म्हणून अर्जुन पूर्ण झाला, पूर्ण ब्रह्म झाला. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, अर्जुन ब्रह्म झालाय. तरी पुढील साधावया कार्यार्थ. पुढील गीतेचे श्लोक राहिले ओव्या 300. कुणाला सांगू हे जर बुडायला? तर काल थांबला होता, सृष्टी बंद होती, सांगायला कुणीच नव्हतं, सांगू कुणाला? म्हणून अर्जुनाला आणलं बाहेर त्या अद्वैतातून द्वैतात. कुठं आणलं? अद्वैतात बुडालेल्या अर्जुनाला द्वैतावर आणलं आणि प्रश्न केला, तू कुणाला बघतो, कर्म अकर्म? अर्जुनाचा प्रश्न पडला, हे असं का बोलायला येड? हे येड झालं काय? त्याला तुम्हाला ज्ञानानं आपल्यापाशी आणलं, समरस केलं आणि तुम्ही म्हणता पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. तुम्हीच म्हणताय आणि पुन्हा म्हणता साधा वया कार्त. काय नाटक करता तो? ते म्हणले नाटकच करतो, मला काम करायचं पुढचं. तुला देहावर आणलंय, देहातून मीच काढले, देहावर मीच आणतो. काय पण करतो मी, तुला काय करायचं? कळालं का? हो माऊली. काढू शकतो. मी काही पण करतो, करू शकतो, तू करू शकत नाही, मला विचारू शकत नाही.
एरवी आपले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागे. सर्वज्ञ काय तो नेणे त्याला माहित नाही का अजून कुठे काय नाही ते, पण तरी विचारायला सर्वज्ञ नेतो. त्याला माहिती अर्जुनाची अवस्था कसली येते, तरी विचारायला तू कुठेस, कार्यातच का माझ्यातच, कर्मातच का देहातच, कुठेस तू. त्याला माहित असून प्रश्न केला, कारण देहावर आणायचा असता अर्जुनाला, म्हणून प्रश्न केला. हे उत्तर आहे त्याचं. आता पुढे चला. 3 मोबाईल घेऊ आणि थांबू. 8 वाजले तर 1551 करू आणि थांबूया. मग आपण 1550 पर्यंत आलो. अजून 50 घेतला की 1600. 200 वयोमध्ये गाठतो आपण पल्ला. हो धोंडा गाठतो धोंडा. आता चिंता नाही, आता भीती नाही. 200 तर किती छान मस्त पल्ला गाठलत नाही एवढा. पूर्णपण अनुनिया झाले पूर्णपण ते बोलवी स्वय. करून या प्रश्न नसतेच अर्जुनपण. नाही ते प्रश्न विचारला देवानं. ते अर्जुन झालाच नव्हता, ब्रह्म नव्हता, तो देहावर नव्हताच, पण तर अर्जुनपणावर आणलं, भेदात आणलं, प्रश्न केला. हे देवानं खेळ केला बाप्पा. आता अर्जुनला वाटेल अनुनिया झाले पूर्णपण. अनुनिया झाले पूर्णपण. तो पूर्ण झाला होता, पूर्ण ब्रह्म झाला होता, पुन्हा अनुनिय देहावर आणलं आणि ते बोलली स्वये. त्याला बोलत केलं कोणी कृष्णान. काय बी करत ते, त्याला काय काय बी करता येतं. बापा ते बापाचा बाप आहे ते. अधिकार अर्जुनाचा केवढा अधिकार आहे त्या देहावर. मग क्षीराब्दीने सांडित गगनी पुंज मंडित निवडे जैसा निवडत पूर्णचंद्र. क्षीराब्दी ते सांडित दुधाच्या समुद्रातून निघालेला चंद्र पांढरा शुभ्र असतो. आकाशात निळा, आकाशात उगवला चंद्र पण पांढराच असतो. पण आकाश तर निळ आहे ना, पण त्यानं आकाशात निळेपणा सांडून आपला पांढरेपणा कधी निळ्यात मिसळू दिला नाही. तसं बुद्धीनं आपला आत्मभावपणा कधी सोडून देहभावावर आली नाही. देहात राहिली बुद्धी, आकाशात आहे चंद्र, पण निळ्याचा स्पर्श होऊ दिला नाही, पांढरेपणा जाऊ दिला नाही. अज्ञानी महात्माचा अनुभव दिला इथं. कळतं का? मात धोंडी नाही कळत. कोटी कोटी प्रणाम. बापरे, दृष्टांत नाही. क्षीर समुद्रातून निघालेला चंद्र जसा पांढरा शुभ्र असतो, तसा आकाशात निळा, आकाशात उगवलेला चंद्र पांढराच असतो. पण भोवताली निळं आकाश असतं, तर निळ्या रंगाचा लवलेस न नाव देता चंद्र पांढराच राहतो. तसा देहाचा संबंध न होता जीव ब्रह्मच राहतो. साष्टांग दंडवत मग किती रामकृष्ण जो देहात होता पण देहाशी संबंध रहित होता. आकाशात चंद्र निळ्या आकाशात होता, पण निळ्या रंगाचा पांढऱ्यामध्ये मिक्स होऊ दिला नाही. तसा बुद्धीचा व्यवहार वृत्तीमध्ये ईश्वराचा संबंध झाल्यानंतर व्यवहाराचा संबंध मध्ये गेला नाही. वृत्ती व्यवहार करती, पण निर्विकार निर्व्यवहार निर्व्यापार बनती. पांढरा चंद्र पांढराच राहतो, निळामध्ये रंग येऊ देत नाही. तसा देहाचा संबंध वृत्ती होऊ देत नाही. हे रूपक करायचं होतं, हे ज्ञान सांगायचं होतं, अर्जुनाला भानावर आणायचं होतं, हे देवाला सांगायचं होतं. इथं साष्टांग दंड किती घालाय कळतच नाही थोडं. हरिओम 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 मा हरिओम भाऊ. खूप छान बेटा. गगनी पुंज मंडित निवडे जैसा न निवडित पूर्ण चंद्र. तो चंद्र पूर्ण निळ्या आकाशातून पांढरा दिसतो. आकाश बाजूलाच आहे, ते निळापणा घेतला नाही त्यानं. तसं देहभाव घेतला नाही बुद्धीनं, आत्मभाव सोडला नाही अंतःकरणानं. म्हणून हे महत्वाचा टप्पा आहे. असंच जगावं, नुसतं ऐकून कळू नये, अनुभवात यावं. जेव्हा बुद्धीला कळतं तर तिथे अनुभव घेत राहते, न कळलं तर देहाकडे जाते, तेव्हा मृत्यूला समोर येते. ही अशी स्थिती असते बेटा. चला कुंडली कोरदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव.